बोला ना रे बा, पोलीस आले गिलीस आले बोलवा ना. पाणी काय सांगून राहिलं वरच्या कुठून आला? चाल बदमाश आहे. हा? पद्धत आहे हे साली कामाची. हा, उठून पळून राहिले मग म्हणजे हे पैसे खातात. पाणी तर हे आता हा इथंच सत्याग्रह आहे हा, आणि यांना सत्य समोर आणायला पाहिजे. बस एवढंच आहे सर. यांनी सत्य समोर आणा. अरे सांगा ना अधिकाऱ्याले, हो दादा सांगा ना काही. ओबीसीच्या पैशाची दलाली करते ना हे लोक. का असं बोलू नाही? प्रूफ आहे, प्रूफ. उठून उठून पळून राहिले. कागद दिले ऑफिस मध्ये, बोलायला तयार नाही. धक्का देते, धक्का असं हातानं. त्याच्या कॅमेऱ्यात पहा, सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्या कॅमेऱ्यात. सांगितलं वरतो. हा, हो, आवाज दिला मी वरतो. बोलवा ना पोलीस आले, बोलवा म्हणा. उतरवा यायले खालत. उठून पळाले, उठून ऐकायला तयार नाही. 70,000 रुपये खाते एका पोरा माग. जास्त उन्हाळा पण कमी झालं. दुसरी गाडी काढा, त्याला गाडीतून काढा आणि तुम्ही बरोबर लावली. आणि दुसरी गाडी काढताय? हा, दुसरी गाडी तिकडून पाहिजे रे. अरे मला धक्का मारला ऑफिस मध्ये. अरे मी थांबा थांबा कुठं राहिलो असं धक्का देऊन राहिले. हा? आले का? येऊ द्या. आयुक्त मस्त एसी काय तो बसलेला, त्याला थोडासा जीवाला त्याच्या धोका नाही. आता सांगा ना, माझ्या जीवाला धोका आहे. त्यांना बाहेर यावं, उत्तर द्या. पोलिसांच्या समोर सुरक्षित लागेल तर उत्तर द्या, पण त्यांना उत्तर दिलं पाहिजे. काय झालं? इकडे 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 साहेब. हो साहेब, पळून जातात. हे बा, हे जेव्हा गव्हर्नमेंटचं टेंडर निघते तर हे जे संस्था आहे महाज्योती, हे ओबीसीच्या पोरांसाठी आहे. जास्तीत जास्त पोरायले प्रशिक्षण भेटलं पाहिजे.
आम्ही त्याला उत्तर मागायला गेलो, सगळे पुरावे आहे, सगळे पुरावे आहे. आता याच्या अगोदर आता ऐका ना तुम्ही, ऐका ना, आता सांगू राहिलो तुम्हाला. एवढं डिटेल नका, शॉर्ट मध्ये आता तेच सांगायला गेलो, ते एकट्यात बोलावते, एकट्यात. हा, हे पोरं आले, हे तक्रारी घेऊन आले ओबीसीचे पोरं, तुम्ही एकटे असं. ठीक आहे. आणि सगळे बोलाल तर कसं? एक मिनिट. सगळे नाही बोलू. अभिलाष. हा, हे घ्या, हे घ्या. अभिलाष दिनकर वाटपाडे. हो सर. अभिलाष दिनकर वाटपाडे हा विद्यार्थी आहे. हा USA मध्ये ट्रेनिंग घेतलं, 1 वर्ष घेतलंय ना. MPSC 2024-25 मध्ये प्रशिक्षण घेतलं. यांची आम्ही कंप्लेंट टाकली 23/4/2026 ला. स्कॉलरशिप घेतली. आम्ही म्हटलं सर हा USA मध्ये राहतो, त्याची अटेंडन्स त्या संस्थेने लावली, तुमच्या कारवाई का नाही, त्याची कुठपर्यंत आलं? 7 दिवसात नोटीस द्यायला पाहिजे. गाडी नाही हो. आता काय करणार आहे तुम्ही सांगा, किती वेळा तक्रारी केल्या? हे केलेलं आहे ना, उपोषण केले वाटते ना. अरे पण न्यायच नाही तुम्ही उठून. मला सांगा, अधिकारी उठून पळत असते का? अधिकारी उठून पळत. अरे तुम्ही त्याला बोलायला लावा. ढकलून कशाला राहिले तुम्ही? ढकलून कुठे राहिलो? हात देऊन राहिलो तुम्हाला. ढकलून राहिलो का काही? एक मिनिट सर. ढकलून देऊन राहिलो. ओरडून काय सांगून राहिले तुम्ही? अरे ओढून नाही सर. आरामाने बोला. सांगत आहे ना ते. सर. सांगून द्या ना त्यांना, एकदम बोला ना. नीट बघा. हे प्रत्येक न्यूजपेपरला छापलेली बातमी. मला सांगा, आता काय ते सांगा. नाही नाही, आम्हाला उत्तर पाहिजे. ठीक आहे. थांबतं काय ते सांगा. हा, गाडी त्याच्या उठून पळाले होते एक साहेब. मिनिट, हा. यांचं काय म्हणणं आहे पोराचं, तुम्ही सर पुण्याहून भेटायला आला. बरोबर. मला फक्त 2 मिनिटाचे तुमच्याशी बोलू द्या. त्यांनी डायरेक्ट धक्का दिला. बाहेर पाहून मला धक्का दिला आणि उठून पळाले. पोरगा थांबला, म्हणते पोलिसांना बोलवा. त्यांच्या समोर तो उत्तर, याचा एकच प्रश्न आहे की मला स्कॉलरशिप जर शासन 1 लाख किती देते आकडा, आम्हाला 1,25,000 माहित आहे, पत्रात आलाय, पण या पोराला उत्तरच द्यायला तयार नाही सर. स्कॉलरशिप किती देते? विद्यार्थ्याला भेटते 60,000. मग हे वरचा पैसा उचलला, याने उत्तर द्या. बोला नाही तयार. आम्ही काय म्हणतो सर, तुम्ही USA मध्ये सलग 2 पोरं आहेत. हा पोरगा म्हणते मी इथं उभा राहतो, पोलिसांना उद्या फक्त माझा प्रश्न सर तुम्ही काय उत्तर द्या. आमचं काय म्हणतोय सर, आम्ही असं बी नाही. आणि दुसरी आम्ही गोष्ट ह्यांना गेल्यावेळेस भेटलो सरांना. सरांना मी म्हणलं सर तुम्ही ह्याच्यावर, आम्ही 15 तारखेपर्यंत डेट दिली, त्यांना लिखित पत्र आहे आमच्याकडे की 15 तारखेपर्यंत सर तुम्ही काहीतरी सोल्युशन द्या. सुनावणीला ह्यांनी म्हणलं की आम्ही सुनावणी घेतोय करतोय. मी आज आम्ही आलो की सर अपडेट काय म्हणजे लोकसेवा- आता 20 तारीख लास्ट आहे टेंडरची. लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत 7 दिवसाच्या आत नोटीस नोटीस बजावावं लागते. हा. ठीक आहे. 4 महिने झाले, 3 महिने झाले त्या पोरानं तक्रार दिली. दुसरी गोष्ट, आता टेंडर निघालं, त्या टेंडर मध्ये 10-10 करोड रुपये, ठीक आहे, त्या संस्थेचा टर्नओव्हर सांगितला आहे. ठीक आहे. बाकी संस्था जिथं 3 करोड ठेवते आहे ना 10 करोड ठेवला. म्हणजे इथं मोठाले जे डॉन लोक आहेत तेच आले पाहिजे, कारण हे यायले हे ऐका तुम्ही. सर, त्यांना काय सर, सर, एक मिनिट. आम्ही वर गेलो, एक पोरं कॅबिनला एक चिठ्ठी दिली. सरांनी हो, सरांकडे खाली गेलो. कसं सांगतो, भेटासाठी वेळ घेतला. पहिले म्हणते कराय सरांना 5-6 पोरं होते. कराय सर म्हणजे तुम्ही आतमध्ये या, तुमच्याशी बोलतो. मग हे जे आतमध्ये गेले यांना सरळ धक्का दिला, मला वेळ नाही म्हणते पोराची नाही, मी पहिले बोललो 2 मिनिट. आणि मग यायला सरळ खाली येऊन गेले. हा पोरगा म्हणजे मी पुण्यावरून आलो, मला ऐकून तर काय मला उत्तर तर द्या, ज्याच्यासाठी मला बोलवलं मी आहे. फक्त एवढंच विचारलं. म्हणून हा पोरगा इथं खाली थांबला. सर थांबले का बा तुम्ही काच खाली येऊन उत्तर तर द्या. असे खाली धावत आले ते. कॅबिनमध्ये बोलायला ऑफिस आहेत. ऑफिस सोडून अधिकारी पळत असते का? ऑफिस फक्त आता एकच खाली घेऊ द्या, काच घेऊ द्या. आम्हाला किती आम्हाला- पैसे देते आम्हाला एवढंच करू द्या, प्रशिक्षण शुल्क देते तेवढं काच खाली घेऊ द्या, आम्ही सोडतो. आम्हाला फक्त खाली घेऊ द्या. तुमच्याकडून पद सांभाळणं नसेल होत तर खाली करून द्या ना म्हणा. आमचं काय मत आहे सर, उठून पळत काय आहे? खाली घेऊ द्या, काच खाली घेऊ द्या. आम्ही एका मिनिटात येऊ. कोणते पोरं? तुमच्या सरांना भेटायला हेच हे गाडीत बसून आहे हे. ओबीसीचा पैसा खाऊन राहिले. आम्ही ह्यांना RTI टाकली, RTI फर्स्ट अपील झालं, सेकंड अपील झालं, आन्सर नाही दिलं. बार्टी टाटी एका पुराले UPSC करायचे 1 लाख देते, हे 1,35,000 देते. कायचे 35 लाख होईल? 3 लाख 50,000 यायले खायचे आहे का? भेटायलाच कॅबिनमध्ये हो, उठून पळाले, उठून पळत असते का अधिकारी? हो, त्या दिवशी बी तसं, त्या दिवशी भेटायचं म्हणलं तर लगेच कॅबिन मधून भो पळाले बाहेर आले, त्याला दरवाज्यातच पकडलं. त्या दिवशी बी पळाले उठून. आज दुसरा दिवस, आज तर भक्क भक्क पायऱ्या उतरत भो गाडीत बसली. आम्ही उन्हात आहे, ते एसीत आहे. पुऱ्या महाराष्ट्राच्या ओबीसीच्या पोरीले उन्हात आणून ठेवलं. नाही नाही, भाऊ, आपल्या बापाने कमवून नाही ठेवलं आपल्यासाठी, म्हणून आहे ना रास आलो ना. तुमच्या बापानं हरामाची आम्ही फक्त ह्यांना एकच आन्सर विचारतो, तुम्ही काच खाली घ्या, आम्हाला आन्सर द्या, तुम्ही जावा. अरे सगळेच केलं, सगळे मंत्र्यापर्यंत कमिशन जाते, सगळेच केलं आहे. तुम्ही चौकशी करा. चौकशी सर हे शेवट करतात. अभिलाष दिनकर वाटपाडे हा विद्यार्थी USA मध्ये आहे, तो अजून सुद्धा USA मध्ये आहे.
फक्त तुम्ही चौकशी करा. तुम्ही त्याला पैसे दिलेले आहेत वर्षाचे, त्याच्यावर 3,01,000 परत कारवाई काऊन नाही करत? मी सांगतो कारवाई काऊन नाही करत. भेटते कमिशन ना, म्हणून कारवाई नाही करत. 35-40 हजार रुपये ही संस्था जास्त कशी देते हो? कायसाठी देते? आता answer द्यायचं फक्त. तुम्ही आमचं उत्तर फक्त द्या. प्रत्येक वेळेस तुम्ही पळून का जाताय? किती लोक आले तुम्ही? आम्ही लोय आहे. इतकेच करो जमा झाले हो, बोलवायची गरज नाही राहिली. हाच प्रश्न होता का आमची स्कॉलरशिप भेटत नाही बा विद्यार्थ्याची, त्याच्यासाठी आम्ही आलो ना. आणि हे डबल देतात म्हणून फक्त महाज्योतीच्या ओबीसीच्या मुलांची संख्या कमी आहे प्रशिक्षणासाठी. बाकीचे 1,000 आहे, यांची फक्त 300 आहे विद्यार्थी. 700 विद्यार्थी कमी असण्याचं कारण हे प्रशिक्षण शुल्क डबल देते ती त्या कोचिंग माफियाला. आणि एकच कोचिंग इनमी सरकार 300 कोटी देते ओबीसीले, 300 कोटी. त्याच्यात बी 16 कोटीचा एका टेंडर मध्ये गेम करते. यांचा स्किलचा आधी घोटाळा झाला होता, फक्त एकच ह्याला टेंडरचं. आता 20 तारीखला आणली काय टेंडरची. आम्ही ह्यांना हेच म्हणतो, फक्त तुम्ही आन्सर द्या. बार्टीचा रिपोर्ट आला आहे, ती संस्था दोषी आढळलेला. बोलवा ताफा, बोलवा बंदे नागपूरचा. अरे 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 लाव 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 चढवा 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 ना. असे हे बा, हे असं करून राहिले. हे बा, दिसले? या गाडीत पळाले. पैसे खाऊ उत्तर तर द्या तुम्ही. हे जायचं नाही नाही हो, नंतर भेटतो मी. नाही नंतर भेटायचं नाही आम्हाला एवढं. तुम्ही माझी वेळ घेऊन नाही आलेले. सार्वजनिक आहे, सार्वजनिक वेळ नाही घ्या लागत. पब्लिक प्रॉपर्टी, तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, वेळ नाही घ्या लागत तिथं. तुम्ही आमचं नाव करा कामासाठी ठेवलंय तुम्हाला. बोललो ना आपण त्या दिवशी बोललो, काय बोललो. चला पाहिजे. चला 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 हा. आम्ही कुठे येऊ शकतो. मग सर आमचा ओबीसीचा पैसा कसा खाऊन राहिले? असं कसं मलिदा घेऊन राहिले एजंटकडून, उत्तर नाही देऊन राहिले. झाला एजंट अडवायचा, तो शिवा देऊन राहिला आम्हाला. हा अंगावर येते तो. आम्हाला उत्तर द्या, फक्त संपला विषय. 1-2 वाक्य बोलणं आहे तुम्हाला फक्त. हा आम्ही टेंडरची किंमत कराल कमी कराल सांगितली, टेंडर कमी करायला तयार नाही. यांना हो थोड मोठा आहे, त्याला फॉर्म भरायचा आहे. हे बंद आहे साहेब, ते कुठेतरी एजंट गेले आहे. पुणे गरीबाचे लेबर तुम्ही असे तिरतीला कारण साहेब, तुम्हाला असं करू नका. तुम्ही उत्तर तर द्या. पुन्हा गरीबाचे पैसे आम्हाला क्लास लावायला पैसे नाही साहेब, सरकारने व्यवस्था केली त्याच्यासाठी त्यांना मागायची कामं आहे. तो शूटिंग करणारा पोरगा ओबीसीचा आहे, तो माझ्या मागे लागला एवढ्या दिवसाचा. आपल्या सोबत ते झालं पाहिजे, नमकं झालं पाहिजे. आम्हाला हे पास झालं, दुसरा पास झाला. हा? झालं OBC त्यामधून पास झाला. काय आहे खाता साहेब ओबीसीच्या पोरांची? काय बाप कष्टाला ठेवते आम्हाला. हो. एवढंही नाही. आपण चर्चेसाठी काय एवढं घ्या. 5-6 लोक घ्या, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला त्या दिवशी प्री बीडी मिटिंगला सांगितलं की प्रेमानच बोलायला. तुम्ही विद्यार्थी बोलायला मग साहेब, मला आता बोलायचं आहे ना. 4-5 लोक बोलून घ्या. हे बोलायचं आहे. मी काय म्हटलं का तुम्ही टेंडरची जी किंमत आहे आपण बोलायला बरं, बसलो. बरं, चार बरं, लोकं बरं, तुम्ही बरं, बसूया. बरं, बसूया. बसून तुम्ही पाच लोक बसून बोला ना. 4चे वोट नाही पडणार. ठीक आहे, साहेब, तुम्ही तो लांब. 4चे वोट. पुण्यावरून आल्या सोबत आल्या. अरे बाबा दोघांनी होते ना. सूरज ये रे. अरे बा थांब ना रे. अरे सूरज मुलींना भेटते. सली अरे तो बिरसा ब्रिगेडचा अध्यक्ष आहे, तो येऊ द्या त्याला. विदर्भाचा अध्यक्ष आहे. हा, ठीक आहे. अरे तर 6 लोक आले ना साहेब, पब्लिकचंच ऑफिस आहे ना हे. आमचा पहिला प्रश्न होता, आपण प्रशिक्षण शुल्क एमपीएससीला महाराष्ट्रामध्ये आणि यूपीएससीला महाराष्ट्रामध्ये किती देतात? पहिला प्रश्न. चालू राहील. हो चालू राहील सर.
हा चालू करून द्या ना. वा वा, आम्ही तर म्हणतो चालू करून द्या. सर आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपण प्रशिक्षण शुल्क एमपीएससी महाराष्ट्रामध्ये आणि युपीएससी ला महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण शुल्क किती देतात? हा आपण आता नव्याने टेंडर केलेलं आहे. मागचं सर 24-25 आणि 25-26 आता जे चालू आहे. त्याच्यामध्ये जे येईल ते नवीन फक्त 23-24 आता जो बॅच चालू आहे 25-26 ला ठीक आहे, ती माहिती तुम्हाला. नाही मी बरं थांबा. बोला. मी काय म्हटलं तुम्हाला, मी पोलीस भरती सरळ सेवा हा मोठा वर्ग आहे जो जिल्ह्यात अभ्यास करते. तुम्हाला मी म्हटलं का त्याची टेंडर प्राइस कमी करा, कारण असे अनेक आपण लोक टेंडर आहेत. प्राइस कमी केली साहेब 50 लाखांनी आणि 1.5 कोटी केली. अरे तुम्ही ज्याच्यात बसाल तेवढी टेंडर प्राइस का? नाही मला काय म्हणायचं आहे, टार्टी पार्टीचं एवढी किंमत नाही आहे. तुम्ही पार्टीचे 3 वर्ष अगोदर बरं, थांबा. 3 वर्षाचे नाही, 3 वर्ष अगोदर मागच्याच वर्षीचा आहे. आणि ठीक आहे, आणि याच्यात टेंडरची किंमत जास्त करायची काही काम नाही. मग तुमच्याच मर्जीच्या संस्था आल्या पाहिजे. काहून? असं बिलकुल नाही. हा मग मग सर प्रशिक्षण शुल्क नाही एक वेळेला एक जण बोलाल हा. तुम्ही त्याला उत्तर हा द्या. हा ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे, जे बेस्ट हे बघ. असेल ते निवडणार. नाही हा बेस्ट निवडा ना. असेल ते निवडल्या जाईल. अरे बेस्ट ह्या अशा संस्था निवडल्या ना साहेब तुम्ही. मग बोगस हे एवढ्या तक्रारी आहेत, तुम्ही कारवाई नाही करत ना. हे आपलं आतापर्यंत हा ह्या एवढ्या तक्रारी दिल्या, ह्या न्यूज लावल्या, लोकसत्ताला लावल्या, न्यूज लोकपतले लागल्या, हे ज्या संस्थेचं दिलेलं टेंडर आणि तुम्ही कारवाई नाही करत. हे सगळे जुने न्यूज घेऊन आले तुम्ही. हो तर मग कारवाईच नाही झाली ना. माझ्या टेबलवर असं कसं राहणार? ठीक आहे. हा, मी तुम्हाला दाखवून राहिलो दाखवून महाज्योतीचा कसा कारभार चालते. ठीक आहे ना. आता आपण नव्याने टेंडर केलेले, नव्याने संस्था. परंतु सर तक्रारीवर काय कारवाई केली? तक्रारीवर कारवाई चालू आहे. त्यांना पत्र पण दिलेलं आहे, ते कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई सर 23/4/2026 ला आता समजा 20 तारखेचं तुम्ही टेंडर ठेवलं, मी तुम्हाला बार्टीने केलेला रिपोर्ट दाखवतो. आता ह्या विद्यार्थ्याला तुम्ही नोटीस पाठवा, हा विद्यार्थी कुठं आहे आणि हा ठीक आहे थांबा. सरांचा विषय टेंडरचा. नाही त्याचा विषय घ्या. माझा विषय मी हा तुम्हाला सांगून राहिलो जेनीवर. ठीक आहे. हे समिती नेमली होती बार्टीनं, त्या संस्थेवरती समितीचा रिपोर्ट आणि हे तक्रार त्याचा तुम्ही वाचून घेऊ शकता की त्याच्या दोषी आढळला तो. आता तुम्ही 20 तारखेपर्यंत केलं, 20 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार माहिती आहे का, ते त्याची कारवाई नाही होणार आणि त्याला परत टेंडर मध्ये तुम्ही घेणार, परत अशा बातम्या छापणार. सर महाज्योती सगळ्यात नाव जर खराब झालं असेल त्या ज्ञानदीपमुळे झाले. आता खरं तर असं झालं की हे एकदम बूम लेवल आहे, याला तुम्ही खुर्चीवर आहे. तर तुमच्यासोबत वाद नाही, तुमचं ह्याच्यात कोणता एनरोल नाही हे मला माहित आहे. वाद असला तरी मला काही, मी ज्या चेअरला एनरोल बसलेला आहे सर तुमचा एनरोल नसला तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो सर, आपण 1 लाख, बाकी जी संस्था 75,000 मध्ये प्रशिक्षण देते तिथं आपण 1.5 लाख रुपये देतात, 1,40,000 देत आहे. जिथं 1 लाख युपीएससी ला प्रशिक्षण आहे तिथं तुम्ही 1.5 लाख देत आहे. ही जी प्रशिक्षण शुल्क देण्याची जी पद्धत आहे, आपण नव्याने टेंडर केलेले आहे. त्या टेंडर मध्ये ते रेट्स येतील, त्याच्यानंतर आपण म्हणजे आतापर्यंत सर ह्याच्यात अर्थ असा झाला की आतापर्यंत जे 1.5 लाखांना डबल दिलेलं आहे प्रशिक्षण शुल्क. त्यांची बाजू सर, माझी बाजू त्यांनी बाजू मांडली. मी सगळे टेंडर केलेले आहे, एकही टेंडर सोडलेले 14 टेंडर केलेले आहे. 14 टेंडर मध्ये मी सगळे बेस्ट संस्था निवडेल, बेस्ट रेटवर निवडेल आणि करेल. आता तुम्हाला सांगतो मी ऐकत नाही. बोल. शाळा वाटून बोल. शेवटचा माझा एकच विषय सर, की हे जे ज्ञानदीपला आपण टेंडर दिलं आहे, म्हणजे मागे दिलं होतं, मागे दिलेलं आहे. तो दोषी आढळला, प्रत्येक ठिकाणी बातम्या आहे, तुम्ही चौकशी करताय. एक फक्त प्रश्न असा आहे की आता आपण परत त्याला ज्ञानज्योतीला या ज्ञानदीप. नवीन ज्ञानदीपला या नवीन टेंडर मध्ये आपण समाविष्ट करून घेणार आहे की ब्लॅकलिस्ट करणार आहे? नाही, तो निर्णय ती चौकशी झाल्यावरच. पण तोपर्यंत सर टेंडरचे म्हणून प्रोसेस एवढ्या लवकर होत नसते, तुम्हालाही माहिती आहे. नाही सर, बरोबर आहे, चौकशी करा, पण आपल्या स्तरावरून आपण काही फॉलोअप घेणार आहात. बिलकुल आम्हाला फक्त एवढं जरी आश्वासन बिलकुल दिलं असेल ना, त्यांना त्यावेळेस आश्वासन दिलं, ते आज प्रेसला विषय कसा गेले. झाला सर? आज विषय कसा झाला, हा पोरगा पुण्याहून भेटायसाठी आला, सर आले, आम्ही विद्यार्थी संघटनेत काम करतो सर, बिलकुल राजकीय कुठलाही विषय नाही आहे. आपण ओबीसी समाजासाठी आम्ही पुरं काम करतो म्हणून इथपर्यंत आलो की ह्या पोरावर जर अन्याय होत असेल किंवा आमच्या समाजातल्या पोरावर होत असेल, तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात. आमची भूमिका स्पष्ट एवढीच आहे. फक्त विषय असा होता सर, आम्ही ज्या प्रकारे कराय सर आले, तुम्ही मग निघून गेले. आमचा एकच छोटासा विषय होता सर, आमचे 2 शब्द ऐकून घ्या सर. आमचा पोरांचा का राहते सर, अपेक्षा कोणाकडून त्या दिवशी नव्हतं, मी 2 तास यांच्याशी बोललो.
2 तास आज सर एवढे फोन आले की सर तुम्ही खुर्चीवर बसले, तुमचा पदाचा मान आहे, तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता. आम्ही म्हणून न्याय मागासाठी आलो. मंत्र्याकडे जाणार आहोत आम्ही हा विषय. तुम्ही आपल्याला तुमच्याकडेच येऊ सर. आणि आम्ही कॉम्पिटिटिव्ह मधले स्कोर आहे सर. मी न्याय द्यायचा तुम्ही नसता ऐकून तर तरी- सगळे टेंडर क्रॅश करून नवीन टेंडर बोलवले नसते. म्हणजे तुम्ही हा जो डिफॉल्टर आहे हा व्यक्ती याच्यावर तुम्ही तुमच्या स्तरावर कारवाई कराल सर. बिलकुल करू. आणि सर, हा. सर जर हा जर परत जर हा या टेंडर मध्ये आला मग काय करायचं सर? नाही आम्ही आमची चौकशी करू. दोषी आढळला तर नक्कीच नाही कारवाई नाही करू. माझं थांबा एक मिनिट सर मी काय म्हणून राहिलो आता तुम्ही त्याले तुझा मुद्दे संपले सगळे. ठीक आहे. मी काय म्हटलं त्याला जे आहे तुम्ही त्याले टेंडर मध्ये ऍक्सेप्ट म्हणजे आता घ्या तुमचा सुनावणीचा रिपोर्ट नंतर येईल. पहा मी बोलून राहिलो ऑन कॅमेरा आणि मग सुनावणीचा रिपोर्ट नंतर आला तर तो ठीक आहे हे सगळे assumption वाले प्रश्न आहेत. नाही नाही याच्यात नाही अरे बाबा असंच आहे Assumption आहेत. ऐका हे बात ह्या पोरगा ठीक आहे ऐका तर तुम्ही ह्या नाही आजमशन नाही आहे. अरे बाबा ह्या संस्था काम कशा करते ते सांगून राहिलो सर. असं झालं तर तसं. नाही मी तुम्हाला सांगून राहिलो त्याच्यावर का करा तुम्ही मी विचारून राहिलो तुम्हाला Hypothetical प्रश्न. नाही हायपोथेटिकल नाही मग काय करायचं मग पुन्हा आम्ही इथं यायचो तुमच्या गाठ्यात. पेपर 2023 ला SAP या संस्थेत आला होता हा. त्यावेळेस त्याच्यावर कारवाई झाली. तुम्ही आजचं बोला. बरं आजचं सांगतो सर तुम्हाला. आता हा 2024-25 ला विद्यार्थी होता प्रशिक्षण 24 ऐका ना सर मी अर्ध्या टाकले सर 25-26च्या याला असं नाव आलेला विद्यार्थी नाही. रद्द केला. हा पण 400 विद्यार्थी तुम्हालाही माहिती असेल की मी इथे बसल्यावर 1000 विद्यार्थी तुम्हाला माहित नसेल सर 1000 विद्यार्थी MPSC आणि 400 विद्यार्थी UPSC याच्यातले 400 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करणारी संस्था एकमेव महाज्योती आहे. जे मुलं रेग्युलर अटेंड करत नाही त्या मुलांचे प्रवेश रद्द करणार आहे. त्याच्यामुळे काही मुलांनी तो प्रवेशच घेतले नाही. त्याच्यापैकी मी आल्यावर प्रवेश घ्यायचा असेल तर प्रेझेंटी आवश्यक हे करणारा मी एकमेव MDS आहे. मला फारशी चिंता नाही करायचं. तुम्ही बोलू शकता पॉलिटिकल नाही पॉलिटिकल नाही सर. तुम्हाला मी सांगून राहिलो प्रेझेंट्या कशा लावते त्याचं आय कार्ड तयार करते. असं मशीनच्या समोर धरलं का सर प्रेझेंटी लागते. ठीक आहे तुम्ही इथून जेव्हा निघते ना अधिकारी तर फोन जाते. ठीक आहे इथं पोहोचलेले काही लोक आहे फोन जाते का निघाले साहेब किंवा कोणी तुमच्याकडून कोण करते काम माहीत. ठीक आहे आणि तुम्हाला सांगतो सगळे क्लासेस खाली असतात. सगळे मोड ऑफ सस्पेंड तुम्ही जे सांगता ना मी प्रूफ आहे ना प्रूफ सगळे बंद करा. सर अकॅडमी वाले स्वतः हा. तुम्हाला मी म्हणतोय ना सगळे बंद करणार. साहेबांना सगळे बंद करणार. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे माझं म्हणणं काय आहे टेंडर मध्ये स्पर्धात्मकता असली पाहिजे का नाही. मग तुम्हाला पोलीस भरती गावागावाईत करते तर तुम्हाला ते आम्ही म्हणून राहिलो का 50-60 लाख रुपये करा म्हणून घेण्यात येणार नाही. नाही मी म्हणतो नाही म्हणून एवढ्या मोठ्या लोक आहेत सर. त्या दिवशी प्री बीड मीटिंग मध्ये किती लोकांना म्हणलं तुम्हाला काढा बरं अर्ज तुमचे किती लोकांना म्हणलं. सगळ्यांचे अर्ज काढले सगळ्यांचे एकत्रित अर्ज केले आणि 50 लाखांनी ते EMD हे कमी केलं. EMD 5-5 लाख केली ज्याची 10-10 लाख होती. सगळ्यांचे हे करतोय. तुम्ही बसत नाही मी बसत नाही. अनेक बसत नाही. मी नाही बसत. अनेक बसत नाही. ठीक आहे अनेक बसत नाही सर. स्पर्धात्मकता असली पाहिजे ना त्याच्यात. तुम्ही मला सांगा दीड करोड मला एवढं सांगा ना सर. कोणताही क्लासवाला घेते 15,000 रुपये फी आहे. मी तुम्हाला साधं उदाहरण देऊन राहिलो. 300 पोरं जरी असले विषयी त्याच दिवशी आपली चर्चा झाली की कोणत्या प्रायव्हेट संस्थेने किती फीस घ्यायची तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. अरे सर पोलीस भरतीचे पोरं गरीब असतात 15,000च्या. मग मी त्याच्याच हिशोबाने सांगून राहिलो तुम्ही सर्व समावेशक असलं पाहिजे ना. ठीक आहे मी तेच म्हणून राहिलो तुम्हाला का ज्या तुम्ही मोठाल्या आता मला सांगा ज्याले गव्हर्नमेंटचे टेंडर भेटते ना सर त्याचं 1.5 करोडच्या वर जाते. तुम्हाला नवीन लोक भेटलेलं टेंडर आहे कुठं भेटलेलं आहे टेंडर TRT हा तर मलाही भेटलं तर मी काय म्हणून राहिलो का मला नाही भेटलं चालते. बाकीचे जे लोक आहे जे लोक या प्रक्रियेत येण्यासाठी इच्छुक आहे जे प्रक्रियेत येण्यासाठी इच्छुक आहे ज्याचं मला सांगा ज्याला टेंडर नाही भेटलं त्याचं कसं जाईल 1.5 कोटीच्या वरती सर. असे फेक दाखवून हा सर एक मिनिट हा कसं असतंय की सुरुवातीला आपण आपला प्रायव्हेट बिझनेस एस्टॅब्लिश करतो. तुम्ही पण प्रायव्हेट क्लासेस घेतले. प्रायव्हेट क्लास अरे सर तुम्ही सगळ्या गोष्टी इन्कम टॅक्सला किंवा याच्यात घ्याल तर तुमचं पण जाईल. आता सर तुम्हाला सांगू त्या दिवशी TRTIच्या ऑफिसमध्ये आम्ही सर्वेचे डॉक्युमेंट चेक केले.
कोणा बी जीएसटीचं इनवाईस सबमिट केलं नाही, कोणच केलं नाही जीएसटीचं इनवाईस. ठीक आहे, करायला पाहिजे. करायला पाहिजे ना. दाखव रे ते कुठं आहे. ते TRTA चं नाही, नाही, तेच. investigation करायला अरे बाबा, बसलेलो त्या इथे. संस्था आहे ना, मी सर. बसलेलो इथे. ठीक आहे. अजून एकही संस्था सिलेक्ट झालेली नाही माझ्याकडे. संस्था सिलेक्ट झाल्यावर बोला. बरं सर, आता 20 तारीख आपण तुम्ही टेंडरची दिलेली आहे. 20 तारीख दिल्यानंतर आता ह्याच्यावर जर तुमची सुनावणी झाली नाही, अहो टेंडर भरण्याची 20 तारीख आहे, त्याच्यानंतर टेंडर फायनलायझेशनला असंच- वेळ लागतो. असंच आम्ही बार्टीला म्हणलं होतं. मी तुम्हाला बार्टीचा रिपोर्ट दाखवतो. हे बघा, दुसऱ्याचं अरे बाबा सर, सर, ऐका सर. सर, एखादा blacklisted असेल. सर महाराष्ट्र शासनानं बार्टी, टाटी, सारथी, महाज्योती प्रत्येक संस्था या वेगळी आहे. चारही संस्था एकत्र केल्या त्या. थांब, तुम्हाला माहित करू नाही. नका. ठीक आहे. प्रत्येक संस्था वेगळी आहे. प्रत्येक संस्था सर सहाय्यक सर आहे. सर मी जी आर गल्लत दाखवतो. करू नका. नाही, गदलत नाही. तुम्हाला जी आर दाखवतो मी. एकत्र केली होती. एकत्र केल्यानंतर निवडणुकीच्या अगोदर महाज्योती वापस करून बाहेर निघाली त्या प्रक्रियेतून. डेट पण सांगतो सर, 30 त्याच्याशी ऑक्टोबर. माझा बरं तुमचा जरी संबंध नसेल पण शासनाचा निर्णय आहे ना. माझं काय म्हणणं आहे सर, तुम्ही ते ठीक आहे, थोडक्यात बोला आता. ठीक आहे. हा, तुम्ही ते ठीक आहे, टेंडरची रेट कमी करा. हे ज्ञानज्योती संस्था, ज्ञानदीप संस्था आहे. ठीक आहे, ही संस्था तुम्ही याच्यावर लवकरात लवकर प्रक्रिया करा. कारण ही संस्था असे बोगस काम करते. याच्यानंतरही तुम्ही ठीक आहे त्या संस्थेचं जीएसटी इनवाईस घ्या. लोक इन्कम टॅक्सचं इनवाईस करते. विद्यार्थ्याचे नंबर घ्या आणि नंबरे क्रॉस व्हेरीफाय करा तुम्ही. हे सगळे लोक अर्धे याच्यात बोगस आहे आणि सगळे हे अधिकाऱ्याशी संलग्न असून पैसे खातात. याच्यापाशी व्हिडिओ आहे. ठीक आहे, ते चांगले चांगले लोक. तो चंदन सिंग आहे, तो बिहारचा कुठचा येतो, तो कमिशनाने देते. तो एक बुद्धिमान आहे, त्या टाटीले बसलेला. हे सगळे लोक पोचलेले लोक आहे. तो तुमचा माणूस आला आम्हाला शिवा देऊन राहिला, घाणेरडा पुराले याले मगाशी. हा, मग तो उठून पळाला, अंगावर येऊन राहिला. अरे सर, अंगावर आला तो. शब्दाला शब्द सर, आता ते ज्ञानदीपवरती कारवाई. हा. हे बघा, हे बघ मित्र, इथे न्याय द्यायसाठीच बसले. जर कोणी फक्त वेस्टर्न इंटरेस्टने इथे बसलेला असेल त्यांनी ते सोडून द्यावं. मी चुकेल. सर, इंटरेस्ट असेल. एक दादा, एक जण बोला फक्त. आज सर सगळे फोन राहिले, कॅमेरात रेकॉर्ड बिलकुल रेकॉर्ड आहे. तुम्हाला वाटत सर कराय सर त्यांच्या फायनान्शियल याच्यासाठी आल्या, त्यांनाही सोडा. आम्ही विद्यार्थी हितासाठी एकत्र आलो, हा आमचा पहिला मोठा. पण तुम्हाला जर वाटतं की कराय सर त्यांच्या टेंडरसाठी आले तर तो मुद्दा बाजूला ठेवा. पण आमच्या विद्यार्थ्यांचा जो मुद्दा आहे सर, फक्त आम्हाला तुम्ही अशा संस्था ब्लॅक लिस्टेड करा आणि आम्हाला न्याय द्या. चौकशी आता करून एक मिनिट सर, आता मी चौकशी करून योग्य तू थांबले. चौकशी करून योग्य तू निर्णय मी घे. यूपीसी एमपीसी ला 27 ऑप्शनल सब्जेक्ट असतात. 27 ऑप्शनल सब्जेक्ट जर समजा त्या कोचिंग वाल्याकडे तो सुद्धा निर्णय या याच्यात घे. होय, घेईन म्हणते ना. ठीक आहे. ठीक आहे. बरं, एवढं उत्तर दिलं असतं सर, एवढा काय तमाशा झाला असता. हा. नाही, हे राहू दे सर. धावत हे सर, गेले साहेब तुमच्याकडे इथून. मी कॉपी ठेवतो. ही कॉपी सर, भारतीयनं जी समिती नेमली त्याचा रिपोर्ट आहे ज्ञानदीप पद्धत. अहो साहेब 2 तास दिले त्या दिवशी. आम्ही विनंती करतो साहेब, ठीक आहे, ते स्पर्धात्मकता राहिली पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी थोडस हे करा. ठीक आहे, मला काही टेंडर भेटलं पाहिजे, नाही अजून लोक आले पाहिजे, याच्यासाठी मी म्हणून राहिलो तुम्हाला. ठीक आहे, नाही भेटलं तर मला काही टेन्शन नाही. ठीक आहे, सगळे पुरावे दिले सर, त्याच्या कारवाई आतापर्यंत खूप वेळा झाले सर. जाऊ द्या. पत्र करायचे. हो जातो. आम्ही काही मुक्काम करायला नाही आलो.